दिवसाची सुरुवात येशूबरोबर आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की दहशतवाद चालू आहे आणि बऱ्याच वेळेस अशा ठिकाणी लोक शस्त्र घेऊनच असतात. प्रत्येकाच्या घरामध्ये कधी कधी शस्त्र आपल्याला सापडतील आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी ते शस्त्र घरामध्ये ठेवतात. जर आपण आफ्रिकन देशांमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी खूप दहशतवाद आहे आणि त्या ठिकाणी लोक काम करत असताना सुद्धा शस्त्र घेऊन असतात. काही वेळा काम करत असताना शस्त्र त्यांच्या बाजूलाच असतात. ज्यावेळेस आपण नेहम्याचं पुस्तक वाचतो त्या नेहम्याच्या पुस्तकामध्ये बुक ऑफ नेहम्या ह्यामध्ये आपण वाचतो की ज्यावेळेस नेहम्या यरूशलेमेचे कोट बांधत होता आणि जवळजवळ काम पूर्ण होत असताना अशी बातमी आली की शत्रू यरूशलेमेवर हल्ला करू शकतो. कामगार थकले होते परंतु तरीसुद्धा नेहम्याने त्यांना धीर दिला. बघा वचन आपण वाचतो 4थ्या अध्यायामध्ये बघूया आपण वचन काय सांगतं. चॅप्टर 4 ह्यामध्ये असं सांगतात की कामगार त्यावेळेस सर्व तयारीनिशी काम करत होते. म्हणजे कसं बघा वचन 17 आणि 18 बघा काय सांगतात. वर्स 17 and 18 ह्यामध्ये असं सांगतात की कोट बांधणारे व भारवाहक एका हाताने काम करीत व दुसऱ्या हाताने शस्त्र धारण करीत. बांधकाम करणारे आपल्या कमरेस तलवार राहून काम करीत होते. बघा शत्रू कधीही त्यांच्यावर हल्ला करत होता परंतु त्यांनी हातलं काम सोडलं नाही. एका हाताने ते काम करायचे, दुसऱ्या हातामध्ये त्यांनी शस्त्र धारण केलं होतं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशी एक वेळ येते की सैतान आपल्याला कुठेतरी मध्ये गाठतो. आपल्याला एका हाताने काम करावे लागते, दुसऱ्या हाताने आपल्याला लढावं लागतं. अशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते. सैतान आम्हाला कुठेही गाठू शकतो पण आम्ही तयार राहिलं पाहिजे. बघा पाऊल पण काय म्हणतो. पाऊल म्हणतो की शस्त्र हाती असू द्या. पण मग हे शस्त्र कुठले तर नीतिमत्वाची शिरस्त्राण, विश्वासाची ढाल, आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन. हे आम्ही हाती ठेवलं पाहिजे. हे आमच्याकडे असलं पाहिजे तरच आम्ही सैतानाच्या हल्ल्याचा मुकाबला करू शकतो. देवाचं जे वचन आहे हे आमचं शत्रूचा सैतानाचा प्रतिकार करण्याचं एक शस्त्र आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि 11व वचन. इफिशियन्स चॅप्टर 6 and verse 11. सैतानाच्या डावपेच्या पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.